वेलकम टू आधुनिक जीवनासाठी वैदिक ज्ञान. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन करणार आहोत. जीवनाचा उद्देश समजून घेण्यासाठी वेद कशी मदत करतात. आपण पाहतो की आजकाल एक विचित्र धावपळ सुरू आहे. म्हणजे सकाळी उठायचं, कामाला जायचं, जबाबदाऱ्या पार पाडायच्या. हो, एक चेकलिस्ट पूर्ण केल्यासारखं आयुष्य. अगदी बरोबर. वरवर पाहता सगळं काही सुरळीत चालू असतं, पण कधीतरी अगदी गर्दीच्या आणि कामाच्या मध्यभागी असताना अचानक पावले थांबतात आणि आतून एक बोचरी जाणीव होते की आपण नक्की कुठे चाललो आहोत. हा प्रश्न खूप खोल आहे. तो केवळ थकव्याचा नसून एका सखोल शोधाचा आरंभ असतो. म्हणजे हा जो रिकामेपणा जाणवतो ना, तो काही आजार नाहीये. अच्छा, मग ते नक्की काय आहे? कारण ते खूप अस्वस्थ करतं. अस्वस्थ करतं कारण नुसती कृती करत राहणे आणि सतत व्यस्त असणे म्हणजे जीवनाचा उद्देश नसतो. हे जेव्हा आतून जाणू लागतं तेव्हा ती अस्वस्थता निर्माण होते. ही एक अत्यंत नैसर्गिक आध्यात्मिक जाणीव आहे. म्हणजे भौतिक जगात खूप काही मिळवूनही मन अतृप्त का राहतं, असा तो प्रश्न आहे. नक्कीच. आणि आधुनिक जीवनशैलीकडे याचं उत्तर नाहीये. वैदिक परंपरा या प्रश्नाला केवळ एखादं क्षणिक प्रेरणादायी किंवा ज्याला आपण मोटिवेशनल म्हणतो तसं उत्तर देऊन संपवत नाही. हो, कारण मोटिवेशन थोड्या वेळाने संपून जातं. अगदी बरोबर. वैदिक शहाणपण आपल्याला बाहेरून आत प्रवासाला नेतं. उद्देश म्हणजे केवळ एखादं मोठं करिअर, भरपूर पैसा किंवा समाजात मिळवलेलं यश नाही, तर तो मी कोण आहे आणि माझा धर्म माझ्याकडून नेमकी काय मागणी करतोय याचा एक अतिशय सखोल शोध आहे. पण मला सांगा, हा जो उद्देश किंवा ज्याला आपण पर्पज म्हणतो, तो शोधण्याचा दबाव आजकाल खूप जड वाटू लागलाय ना? हो ना, आणि समाजाचा दबाव असतोच. म्हणजे आजचं जग सतत सांगत असतं की जर एखाद्याकडे खूप संपत्ती नसेल किंवा जगात नाव नसेल तर त्याच्या आयुष्याला काहीच उद्देश नाही. मला तर हे सगळं दुसऱ्याचे कपडे उधार घेऊन घालण्यासारखं वाटतं. दुसऱ्याचे कपडे खूप छान उदाहरण आहे. हो, म्हणजे ते उधारीचे कपडे बाहेरून दिसायला खूप छान, महागडे आणि चमकदार दिसू शकतात. जग कदाचित त्या कपड्यांचं कौतुकही करेल, पण आतून त्या अंगाला सतत टोचत असतात. कारण ते स्वतःच्या मापाचे नसतात. अगदी तेच. त्यामुळे त्यात मोकळा श्वास घेता येत नाही. आपण एकाच परिपूर्ण मार्गाच्या शोधात इतकं दडपण घेतो की हा दुसऱ्यांचा यशस्वी वाटणारा मार्ग आपण आपला मानून चालतो. खरंय. आणि जेव्हा आपण इतरांशी तुलना करून आपला उद्देश शोधण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा मनात कायम भीती आणि असुरक्षितता निर्माण होते. हो, सतत वाटत राहतं की आपण मागे तर पडलो नाही ना. अगदी. जगाने आपला मार्ग शोधलाय आणि आपण मात्र भटकटलो आहोत का, अशी भीती वाटते. पण वैदिक तत्वज्ञान अतिशय स्पष्टपणे शिकवतं की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, त्याची प्रकृती आणि त्याचा मार्ग पूर्णपणे वेगळा असतो. म्हणजे आपला धर्म ही कोणाचीही नक्कल असू शकत नाही. नक्कीच नाही. गीतेमध्ये स्वधर्म आणि परधर्म या संकल्पना अत्यंत विस्ताराने मांडल्या आहेत. दुसऱ्याच्या धर्माचे म्हणजे दुसऱ्याच्या जीवनमार्गाचे अनुकरण करणे हे वरवर कितीही आकर्षक वाटलं तरी ते आतून विनाशकारी असतं. बापरे, विनाशकारी? म्हणजे इतकं गंभीर आहे हे? हो, कारण ते आपल्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध असतं. तर मग मी असा विचार करत होते की जर एखाद्याने यशाचा एक अत्यंत सुरक्षित आणि उत्तम मार्ग आधीच शोधलाच असेल तर त्याचं अनुकरण का करू नये? म्हणजे सोपा रस्ता निवडायचा? हो ना. पुन्हा नव्याने चाक शोधण्याची म्हणजेच शून्यातून सुरुवात करण्याची काय गरज आहे? स्वतःचा वेगळा मार्ग शोधण्यात खूप मोठा धोका असू शकतो असं नाही वाटत? धोका हा बाह्य यशाच्या मोजमापातून वाटतो. अनुकरण केल्याने कदाचित भौतिक सुरक्षितता मिळेल, पण आंतरिक समाधान कधीच मिळत नाही. म्हणजे जे एकाला समाधान देतं तेच दुसऱ्याला अस्वस्थ करू शकतं. अगदी बरोबर. जेव्हा आपण उधारीचा उद्देश घेऊन जगतो तेव्हा आपलं मन खोलवर थकून जातं. बाह्य यश हे नेहमीच बदलणारं असतं. आज ज्या गोष्टीला समाज यश मानतो तीच गोष्ट उद्या निरर्थक ठरू शकते. हो, त्यामुळे केवळ लोकांच्या मान्यतेवर आधारित असलेला उद्देश हा नेहमीच ठिसूळ असतो. तो मनाला शांती देत नाही, तर तो एक प्रकारचा तणाव निर्माण करतो. जिथे सतत सिद्ध करत राहावं लागतं की मी यशस्वी आहे. अगदी तेच. आणि हा तणाव म्हणजेच आपण आपल्या स्वधर्मापासून दूर गेल्याचं लक्षण आहे. बरं, पण जर बाह्य यश, पैसा किंवा प्रसिद्धी हा उद्देश नसेल आणि अनुकरण करणं हा उपाय नसेल, तो मग योग्य मार्ग शोधायचा कसा? आपण मगाशी धर्म या शब्दाचा उल्लेख केला. हो, धर्म हाच तो मार्ग आहे. पण जर अंतिम ध्येय काय आहे हेच माहीत नसेल तर आत्ता योग्य कृती कशी करायची? समजा एखादी व्यक्ती धुक्यात गाडी चालवतीये.
आणि पुढचा रस्ता दिसत नाहीये. अगदी तसंच. पूर्ण नकाशा किंवा मॅप हाताशी असल्याशिवाय प्रवासाला सुरुवात तरी कशी करायची? चुकीच्या दिशेने जाण्याची भीती वाटत नाही का? इथेच आधुनिक विचार आणि वैदिक विचार यात मोठा फरक आहे. अच्छा, कसा काय? आधुनिक जग सांगतं की आधी संपूर्ण आयुष्याचा नकाशा आखा, 10 वर्षांचं ध्येय ठरवा आणि मग पाऊल टाका. हो, 5 वर्षांचं प्लॅनिंग, 10 वर्षांचं प्लॅनिंग, सगळीकडे हेच शिकवतात. पण वैदिक शहाणपण सांगतं की आपल्याला कधीही पूर्ण नकाशाची गरज नसते. धर्म हा नकाशा नाहीये, तो एका होकायंत्रासारखे म्हणजे कंपाससारखं काम करतो. म्हणजे तो फक्त दिशा दाखवतो. हो, होकायंत्र संपूर्ण रस्ता दाखवत नाही, ते फक्त पुढचं योग्य पाऊल कोणतं हे सांगतं. सद्यस्थितीत जे सत्य आहे, जबाबदारीचं आहे आणि शुद्ध आहे ते करणं म्हणजेच धर्माचं पालन करणं. म्हणजे भविष्याच्या चिंतेचा किंवा अहंकाराचा पडदा बाजूला सारून काम करणं. अगदी. आज समोर जे प्रामाणिक कर्तव्य आहे ते पूर्ण केलं जातं तेव्हा अंतिम उद्देश टप्प्याटप्प्याने उलगडत जातो. पण मला सांगा, होकायंत्र फक्त दिशा दाखवतो, पुढचे खड्डे नाही? बरोबर आहे. जर आपण फक्त आजचे कर्तव्य करत राहिलो, भविष्याचा कोणताही वेध घेतला नाही, तर आपण एकाच जागी गोलगोल फिरत राहू, प्रगतीच होणार नाही, असं नाही होणार? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. पण इथे कर्मयोग ही संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपण संपूर्ण नकाशाचा आणि अंतिम ध्येयाच्या विचारात अडकतो ना, तेव्हा आपण वर्तमानात नसतो. अगदी. आपलं मन भविष्यात जगत असतं. मला काय मिळेल या फळाच्या आशेतून चिंता आणि ताण निर्माण होतो. पण जेव्हा लक्ष फक्त आजच्या कर्तव्यावर असतं तेव्हा आपण वर्तमानात पूर्णपणे स्थिर असतो. पण मग प्रगती कशी होणार? एकाच जागी गोल गोल फिरणं तेव्हा घडतं जेव्हा कृतीमागे कोणतीही शुद्धता नसते. पण जेव्हा प्रत्येक कृती प्रामाणिकपणे सत्याला धरून आणि पूर्ण क्षमतेने केली जाते, तेव्हा ती कृतीच आपल्याला पुढचा मार्ग दाखवते असं म्हणायचंय तुम्हाला? नक्कीच. वैदिक शहाणपणाच्या मते जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर चालतो तेव्हा प्रगती ही भौतिक न राहता आध्यात्मिक आणि मानसिक पातळीवर होते. म्हणजे आपण आतून अधिक प्रगल्भ होतो. हो. धर्म आपल्याला सतत विचारतो की या क्षणी योग्य काय आहे, कोणतं पाऊल माझ्या अंतःकरणाला शुद्ध करेल. या प्रश्नाचं उत्तर देऊन उचललेलं पाऊल कधीच गोलगोल फिरवत नाही, ते नेहमीच विकासाकडे नेतं. बरं, याचा अर्थ असा होतो की खूप दूरचा आणि न दिसणाऱ्या भविष्याचा विचार करण्यापेक्षा आत्ता या क्षणी जे कर्तव्य समोर आलं आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. पण हे योग्य पाऊल उचलण्यासाठी आपला आतला आवाज ऐकू येणं गरजेचं आहे ना? आजकाल आजूबाजूला आणि विशेषतः आपल्याच मनात इतका प्रचंड गोंधळ असतो की तो आवाज कसा ऐकायचा? तो गोंधळ खूप मोठा अडथळा आहे. हो ना, मनात येणारी प्रत्येक इच्छा ही आपलीच कॉलिंग किंवा अंतर्यामीची हाक वाटू शकते. हा गोंधळ प्रामुख्याने अपेक्षांचा, तुलनेचा आणि सतत काहीतरी मिळवण्याच्या हव्यासाचा असतो. मनात निर्माण होणाऱ्या इच्छा आणि खरी आंतरिक हाक यातला फरक ओळखणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे. मला तर हे जंक फूड विरुद्ध सकस आहारासारखं वाटतं. अरेच्या, हे रूपक खूप रंजक आहे. कसं काय? म्हणजे जेव्हा भूक लागते तेव्हा जंक फूड खूप आकर्षक वाटतं. ते लगेच मिळतं, चवीला छान लागतं आणि तात्पुरती उत्तेजना देतं. पण थोड्या वेळाने पुन्हा रिकामं आणि अस्वस्थ वाटू लागतं. अगदी तसंच इच्छांचं असतं. हो, मनात येणारी प्रत्येक तीव्र इच्छा ही जंक फूडसारखी असते. ती पूर्ण करावीशी वाटते, पण खरी हाक ही सकस आहारासारखी असते, जी लगेच आकर्षक वाटत नाही. बरोबर. ती पचायला कदाचित मेहनत लागते, पण ती आतून खरं पोषण देते. खूप सुंदर उदाहरण दिलंत. ऋषीमुनींनी हे अत्यंत बारकाईने जाणलं होतं की शांततेशिवाय सत्य कधी ऐकू येत नाही. म्हणजे मनाचा गोंधळ थांबायला हवा. हो, इच्छेला नेहमीच लगेच फळ हवं असतं. इच्छा ही बहुतांश वेळा अहंकाराला सुखावणारी असते. अमुक गोष्ट केल्याने समाजात किती मान मिळेल, सत्ता कशी मिळेल, आणि आपण त्यामागे धावत सुटतो. बरोबर. अशा इच्छा तात्पुरतं समाधान देतात, पण त्या पूर्ण झाल्यावर लगेच दुसरी इच्छा जन्म घेते. हा चक्रव्यूह कधीच संपत नाही. या उलट खरी हाक ही त्याग, शिस्त आणि सातत्य मागते. ती अहंकाराच्या पलीकडे जायला सांगते. पण अनेकदा इच्छा आणि अंतर्यामीची हाक या दोन्ही गोष्टी सारख्याच तीव्र वाटतात ना? हो, सुरुवातीला तो गोंधळ उडतोच. जेव्हा एखादी गोष्ट करण्याची प्रचंड ओढ लागते तेव्हा ती केवळ एक इच्छा आहे की धर्म हे त्या क्षणी कसं ओळखायचं, यातील सूक्ष्म फरक कसा समजायचा? यासाठी वैदिक शहाणपण एक अत्यंत स्पष्ट निकष देतं. स्वतःला विचारायचं की ही कृती माझ्या आत्म्याला शुद्ध करत आहे
की मला अधिक चंचल आणि अस्वस्थ करत आहे. म्हणजे त्या कृतीचा मनावर होणारा परिणाम तपासायचा. अगदी. जर ती केवळ इच्छा असेल तर ती पूर्ण झाल्यानंतरही मन अधिक लालसेने किंवा असुरक्षिततेने भरून जाईल. तिथे कायम एक भीती असेल की हे जे मिळालं आहे ते कोणी हिरावून तर घेणार नाही ना. एक प्रकारची असुरक्षितता. हो, पण जर तो धर्म असेल, ती खरी हाक असेल, तर ती कृती करताना कष्ट पडतील, त्रास होईल, अडथळे येतील. पण तरीही आतून एक विलक्षण शांतता आणि स्थिरता जाणवेल. नक्कीच. खरी हाक कधी आतून पोकळ करत नाही, ती अधिक खंबीर बनवते. जेव्हा शांत बसून आत्मपरीक्षण केलं जातं, तेव्हा स्पष्टपणे जाणवतं की कोणत्या गोष्टींमुळे मन जड होतं आणि कोणत्या गोष्टींमुळे ते प्रफुल्लित होतं. म्हणजे जिथे केवळ आपली प्रतिमा किंवा इमेज जपण्याचा प्रयत्न असतो तिथे ताण असतो, आणि जिथे सत्याची सेवा असते तिथे समाधान असतं. अगदी अचूक ओळखलत. बरं, जेव्हा हा आतला आवाज ऐकला जातो तेव्हा तो स्वतःपुरते जगण्याकडून एका व्यापक सेवेकडे नेतो असं म्हटलं जातं. पण इथे एक व्यावहारिक अडचण येते. कोणती अडचण? बहुतांश लोकांची रोजची कामं खूप साधी असतात. एक साधीशी नोकरी, घरातील कामं, कुटुंबाची जबाबदारी. यात जगाला बदलून टाकणारी अशी कोणतीही भव्यता नसते. साधापणा असतो फक्त. हो, मग या साध्या, अगदी कंटाळवाण्या वाटणाऱ्या गोष्टी जीवनाचा उद्देश कसा असू शकतात? जग तर सांगतं की उद्देश म्हणजे काहीतरी क्रांतिकारी करणं, जगावर ठसा उमटवणं. इथेच उद्देश या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित केला जातो. म्हणजे आपण चुकीचा अर्थ घेतोय. हो, वैदिक ज्ञान आपल्याला आठवण करून देतं की जीवनाचा उद्देश हा फक्त काय मिळवायचंय यावर अवलंबून नसतो. जेव्हा दृष्टिकोन बदलतो आणि मी काय देऊ शकतो असा विचार सुरू होतो, तेव्हा जीवनात खरा सेवाभाव निर्माण होतो. अगदी बरोबर. सेवा म्हणजे फक्त एखादं मोठं समाजकार्य करणं किंवा क्रांतिकारक बदल घडवणं नव्हे. समोर आलेलं कोणतंही काम अत्यंत सचोटीने करणं, कुटुंबाची जबाबदारी निष्ठेने पार पाडणं, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत राहणं, हे सर्व सेवेचेच प्रकार आहेत. अच्छा, म्हणजे कोणती कृती केली जातीये यापेक्षा ती कोणत्या भावनेतून केली जातीये हे अधिक महत्वाचं आहे. नक्कीच. मग एक साधा नोकरदार आणि जगाला उपदेश करणारा संन्यासी, या दोघांचाही उद्देश एकच असू शकतो का? 100%. वैदिक परंपरेनुसार मानवी जीवनाचा सर्वोच्च उद्देश हा स्वतःला जाणणे हा आहे. आपण फक्त हे शरीर, हे विचार किंवा अहंकार नाही आहोत, तर आपण शुद्ध चैतन्य आहोत हे ओळखणं हा तो सर्वोच्च उद्देश आहे. आणि ही रोजची साधी कामं त्याला मदत करतात. हो ना. आपली रोजची साधी कामं, आव्हानं आणि जबाबदाऱ्या जर ती सत्य आणि प्रामाणिकपणाने पार पाडली तर ती याच सर्वोच्च उद्देशाची पूर्वतयारी असतात. ही साधी कामं म्हणजे अंतःकरणाची शुद्धी करण्याची प्रयोगशाळा आहे. हे खूप सुंदर आहे. म्हणजे प्रत्येक काम ही एक साधना होऊ शकते. अगदी. जेव्हा एखादं साधं काम पूर्ण लक्ष देऊन अहंकाराशिवाय केलं जातं तेव्हा मन एकाग्र होतं. पण तरीही कधी-कधी असं वाटतं की आयुष्य एकाच जागी थांबलं आहे. रोज तेच तेच काम, तोच दिनक्रम. यात प्रगती कुठे आहे? हा कंटाळवाणा काळ उद्देशाचा भाग कसा असू शकतो? ज्याला आपण थांबलेला काळ म्हणतो ना, तो प्रत्यक्षात परिपक्व होण्याचा काळ असतो. परिपक्व होण्याचा काळ म्हणजे कसं? निसर्गात जसं फळ एकाच जागी राहून आतून गोड आणि परिपक्व होत असतं, तसंच मानवी जीवनाचं आहे. साधी वाटणारी कामं आपल्याला संयम, नम्रता आणि एकाग्रता शिकवत असतात. आपण आतून घडत असतो. हो, जेव्हा या छोट्या गोष्टी धर्माने आणि निष्ठेने केल्या जातात तेव्हा नकळतपणे त्या मोठ्या उद्देशासाठी मनाची तयारी होत असते. जर आज समोर असलेल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात कितीही मोठं यश मिळालं तरी जीवन अपूर्णच वाटतं. कारण पाया कच्चा राहतो. अगदी बरोबर. हे ऐकल्यावर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की उद्देश शोधण्यासाठी घरदार सोडून हिमालयात जाण्याची किंवा आपली ओळख एका रात्रीत बदलण्याची काहीच गरज नाही. आपण आत्ता जिथे आहोत तिथूनच सुरुवात करता येते. नक्कीच. कोणतीही नोकरी, नातेसंबंध किंवा जबाबदाऱ्या सोडून पळून जाणं हा वैदिक मार्ग नाही. उलट त्या जबाबदाऱ्यांच्या मध्यभागी राहूनच धर्म शोधायचा असतो. हो, स्वतःला अधिक प्रामाणिक बनवणं, मनाची शुद्धी करणं आणि प्रत्येक कृतीत सेवाभाव जपणं हेच खऱ्या उद्देशाकडे जाणारे मार्ग आहेत. जेव्हा आपण फळाची आसक्ती सोडून फक्त योग्य कर्म करतो तेव्हा तो कर्मयोग बनतो. आणि हा कर्मयोगच हळूहळू आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतो.
अगदी अचूक. खरंच जीवनाचा उद्देश म्हणजे एका दिवसात मिळणारे किंवा कोणीतरी बाहेरून चिकटवणारे एखादे लेबल नाही, ही जाणीव खूप महत्वाची आहे. ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. धर्माशी एकरूप होण्याची, सत्याने जगण्याची आणि स्वतःला शांतपणे समजून घेण्याची ती एक अत्यंत खोल आणि सुंदर वाटचाल आहे. हो, आणि हाच खरा आंतरिक प्रवास आहे. अगदी. सुरुवातीला ज्या पोकळीबद्दल किंवा रिकामेपणाबद्दल आपण बोललो, ती पोकळी बाह्य जगात सतत पळत राहिल्याने नाही, तर स्वतःच्या आत डोकावल्याने आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याने भरून निघते. जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. आपण आत्तापर्यंत सतत हा प्रश्न विचारत आलो आहोत की माझा उद्देश काय, मला काय मिळवायचं आहे. पण वैदिक शहाणपणाच्या प्रकाशात कदाचित खरा प्रश्न हा नाहीच. खरा प्रश्न हा आहे, या जगाला, या क्षणी माझ्याकडून कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे. विचार करा, आज आयुष्यात अशी कोणती साधी कर्तव्य किंवा जबाबदारी आहेत ज्यांच्याकडे कंटाळवाणे काम म्हणून दुर्लक्ष केलं जात आहे. कदाचित आपण शोधत असलेला भव्य उद्देश भविष्यात कुठेतरी लपलेला नसून तो आज टाळत असलेल्या त्याच साध्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणाची वाट पाहत उभा असेल. याच एका सुंदर आणि खोल विचारासोबत आज आपण इथे थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या डीप डाईव्हमध्ये.